नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी ही भाग्यलक्ष्मीजवळ बसलेली असते. ती म्हणत असते की भाग्यलक्ष्मी कशी आहेस तू? खरं तर दादाच्या वतीने मी तुझी माफी मागते. अण्णा मागून आलेले असतात. आनंदी भाग्यलक्ष्मीला म्हणत असते की तो तुला घराच्या बाहेर काढायला निघाला होता आणि आपल्याच घरात परकेपणाची भावना कशी असते हे मलाही कळतंय ग. पण आता भाग्यलक्ष्मी रडायचं नाही, आता लढायचं. यापुढे आता आपण फक्त आपलं काम करायचं. भाग्यलक्ष्मी तुला माहिती आहे मी एका स्पर्धेत भाग घेतला आणि आता मला त्यासाठीच तुझी सगळ्यात जास्त गरज लागणार आहे. त्याशिवाय ही स्पर्धा जिंकणं मला अशक्य आहे ग. आपण दोघेही त्या स्पर्धेत अशी काहीतरी साडी विणू की त्या स्पर्धेत फक्त आपल्या दोघींचंच नाव होईल. तुला जेव्हा दादाने घराबाहेर काढलं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं मला. पण मी खूप प्रयत्न करून तुला परत घेऊन आली आहे, कारण तू सुद्धा अण्णांची मोठी लेक आहेस ना. हे सर्व बोलणं ऐकून अण्णांच्या डोळ्यात पाणी येतं. डोळे पुसतात आणि आनंदीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात की मिळणार, तुला जे काही हवंय ते सगळं मिळणार. फक्त बेटा खूप मेहनत कर, एवढी मेहनत कर की तो सुद्धा तुला नाही नाही म्हटला पाहिजे. आणि मला खात्री आहे की तू हे नक्की करशील. ऑल द बेस्ट आनंदी. तर इकडे सार्थक जेवायला बसलेला असतो, परंतु त्याचं जेवणावर अजिबात लक्ष नसतं. सार्थक मनात विचार करत असतो की एवढे प्रयत्न करून सुद्धा ती गोंडेवाली मुलगी भेटत नाहीये. कुठे भेटेल ती मला? बाबांनासारखी तीच मुलगी का आठवत असेल? नाही, मला काहीतरी प्रयत्न करून तिला शोधायलाच हवं. सुधा सार्थकला म्हणते की अरे सार्थक जेवायला सुरुवात तरी कर. वृंदा म्हणते की मग सार्थक कसं चाललंय नवीन स्पर्धेचं आयोजन? आदर्श म्हणतो की ही अशी जशी काय विचारतीये तशी उद्यापासून तुझ्यासोबत ऑफिसलाच कामाला येणार आहे. वृंदा म्हणते की आता मी ऑफिसला जायची काय गरज आहे? आईमधलं तर याला काही चांगलं दिसतच नाही कधी. सार्थक म्हणतो की काकू एकदम छान चाललंय, कंपनीमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. सुधा म्हणते की मुकाट्याने जेवा सगळ्यांनी, वाद नकोय जेवणाच्या टेबलवर. आधीच त्याला काही कमी टेन्शन असतं का? सुधा म्हणते की सगळं एकट्यानेच सांभाळतो बिचारा. केदारराव आहेत मदतीला, त्यांच्यावर तशाही जबाबदाऱ्या कमीच आहेत. शलाका केदारराव नाही आले जेवायला? त्यावर शलाका म्हणते की नाही ना, रूममध्ये आहे तो, जेवायला भूक नाही असं बोलला. तर तो पण दमतोच ना, किती करतो तो आपल्या कंपनीसाठी. काही असं वाटतं की कोणीतरी आपल्या कामाची पण दखल घ्यावी, पण कुठे काय, असं ती सार्थकला टोमणा मारत असते. सुधा सार्थकला विचारते की सार्थक ती मुलगी सापडली का रे गोंडेवाली? सार्थक म्हणतो की नाही ना गाई, शोधतोय मी तिला, सापडेलच लवकर. तर इकडे आनंदीने देवासमोर हात जोडलेले असतात. ती देवबाप्पाला म्हणत असते की देवा, आज तुझ्यामुळे मी सिलेक्ट झाली आहे आणि मला खरंच ही स्पर्धा जिंकायची आहे. ती देवाचा आशीर्वाद घेते, नंतर अण्णा आणि आईचा आशीर्वाद घेते, नंतर मनोज आणि लीनाचा आशीर्वाद घेते. तेव्हा मनोज म्हणतो की असू देत असू देत. लीना म्हणत असते की खूप खूप अभिनंदन. गायत्री आत्याचा देखील आशीर्वाद घेते. तेव्हा आत्या म्हणते की सगळं काही ठीक होणार आहे. मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला आहे की जे काही तुझ्या आयुष्यात घडलं आहे ते सगळं बाजूला ठेवून तू पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तू तेवढ्यातच येते आणि म्हणते की विषय आहे का, आनंदीताई ही लढाई नक्कीच जिंकल. मी आत्ताच रामाच्या देवळातून जाऊन आले, हा घ्या प्रसाद. गायत्री आत्या आनंदीला प्रसाद देते. तर शकू विचारते की आनंदीताई आपण कधी निघायचं स्पर्धेला? आनंदी म्हणते की अगं आज नाही आहे स्पर्धा, आज ते फक्त रूल्स सांगणार आहे. शकू म्हणते की मी पण येणार आहे तुझ्यासोबत. मालती म्हणते की शकू तू कशाला जाणार आहे, तू गेली तर सावंत काकू इकडे बडबड करत येतील. शकू म्हणते की त्यांना काय येतंय दुसरं, मी ताईसोबत जाईल म्हणजे जाईलच. आणि मग शकू आनंदीला घेऊन तिथून निघून जाते. तर मनोज मागे म्हणत असतो की 15 जणांमध्ये हिचं सिलेक्शन झालंय तर हिला असं वाटतंय की मलाच मिळणार आहे बक्षीस. हे काय एवढं सोपं आहे का? त्यावर गायत्री म्हणते की का नाही मिळणार. मनोज तिथून निघून जातो. तेव्हा मालती म्हणते आज तुम्ही दोघं तिला पाठिंबा देतात, उद्या तिचं आयुष्य बर्बाद झालं तर कोण बघणार आहे. मालती रागारागाने तिथून निघून जाते. तेव्हा गायत्री आत्या म्हणते की दादा जाऊ दे, आता तिला सांगून काहीही उपयोग होणार नाही. हळूहळू तिलाही कळतील सगळे. येणारे सगळे स्पर्धक मोजत असतात तेव्हा फक्त 14 स्पर्धक असतात. तेव्हा ते म्हणतात की आनंदीवर तर कोण आहे, अजून आल्या नाही. तेवढ्यात आनंदी तिथे येते आणि म्हणते की सॉरी सर मला लेट झाला. बेनारे म्हणतात की अच्छा तुम्ही आनंदी वर्तक आहात तर. तेवढ्यातच रेश्मा आनंदीला बघते आणि मनात म्हणते की ओ नो, ही कशी काय सिलेक्ट झाली. जाऊ दे, इथपर्यंत तर आली आहे, पण इथून पुढे मी आहे तुझ्यासोबत. तू आता याच्या पुढे कशी जातेस तेच मी बघते. तेवढ्याच सार्थक तिथे येतो. सार्थक म्हणतो की तुम्ही सर्वजण खूप इंटेलिजंट आहात, म्हणूनच तर तुमचं सिलेक्शन झालं आहे. गाईज मला माहिती आहे की तुमच्याकडून खूप चांगले चांगले डिझाईन येतील आणि ह्या कंपनीला तुम्ही एका वेगळ्या लेवलला घेऊन जाल. आणि ह्या गोष्टीची मला फक्त आशा नाही आहे तर माझी खात्री आहे. सार्थक सर्वांना रेश्माची ओळख करून देतो आणि सांगतो की कॉम्पिटिशनच्या सगळ्या रूल्स आणि कंडिशन ह्या तुम्हाला समजावून सांगतील. रेश्मा सर्वांना रूल्स समजावून सांगायला येते. रेश्मा म्हणते की रूल नंबर 1,
या स्पर्धेसाठी जी साडी तुम्ही विणाल ते सगळं तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. तुमच्या वतीने कोणीही ते करणार नाही. रूल नंबर 2, मटेरियलपासून ते सुरुवात केल्यापर्यंत विणलेल्या साडीचा फोटो आमच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायचा, जेणेकरून आम्हाला कळेल की ते तुम्हीच केलं आहे. आमच्या ऑफिसचा स्टाफ कधीही तुमच्या वर्कशॉपमध्ये येऊन चेक करू शकतो. रेश्मा सांगते की रूल नंबर 3, रॉ मटेरियल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, त्यामुळे तुमची जी काही लिस्ट आहे ती तुम्ही मला सांगा. रिमेंबर, एकदा भेटलेली गोष्ट परत मिळणार नाही. लास्ट बट नॉट द लिस्ट, याचं टाईम लिमिट हे 30 दिवस आहे आणि 30 दिवसात साडी ही विणूनच झाली पाहिजे. आणि जर 30 दिवसात साडी विणून झाली नाही तर आपसुकच तुम्ही या स्पर्धेतून बाद व्हाल. आय होप की तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन कळले. सगळेजण येस म्हणतात आणि टाळ्या वाजवतात. रेश्मा सांगते की बेनारे यांना रूल्सची फाईल द्या. सार्थक हा आनंदीकडे बघत असतो तर रेश्मा मात्र आनंदीकडे खूप रागाने बघत असते. तर इकडे घरामध्ये प्रशांतदा आलेला असतो. प्रशांत दादा म्हणजेच अण्णांचा मोठा भाऊ, आणि तो अंशुमनला सोबत घेऊन आलेला असतो. तेव्हा गायत्री विचारते की प्रशांत दादा तू इथे कसा काय? प्रशांत दादा म्हणतो की अरे बापरे, तू आहेसच का इथे? तेव्हा गायत्री म्हणते की का बरं, सख्या भावाच्या इथे बहिणीने येऊ नये का? प्रशांत दादा म्हणतो की तरीच तर म्हटलं अण्णाचं टाळकं एवढं कसं काय फिरलं. आपल्या घराची इज्जत पार धुळीला मिळवली तू आणि तुझ्या मुलीने. अण्णा म्हणतात की हे बघ दादा तू जर ह्या माणसाचं ऐकून इथं आला असशील. त्यावर प्रशांत दादा म्हणतात की जावई आहेत ना ते आपले. गायत्री म्हणते की काय हो अंशुमनराव, तुमच्याच्याने काही होत नाही म्हणून गायत्री आत्या म्हणते की काय हो अंशुमनराव, तुमच्याच्याने काही होत नाही म्हणून तुम्ही आमच्या घरातल्या एका माणसाला गोळा करताय का? दादा म्हणतात की मला कोणाला आणायची गरज नाहीये, मी स्वतः इथे आलोय. आहे कुठे आनंदी? अण्णा म्हणतात की दादा प्लीज तू ह्यामध्ये पडू नको. दादा म्हणतो की मी या गोष्टीत पडणार, कारण तुझ्या मुलीमुळे माझं लग्न मोडतंय. तुझी मुलगी डिवॉर्स घेते म्हणून अशा घरातली मुलगी आम्हाला नको, असा मुलाकडच्यांचा निरोप आलाय. तर इकडे सर्वजण रूल्स वाचत असतात तेव्हा रेश्मा ही आनंदीजवळ येते. रेश्मा आनंदीला म्हणते की फायनली झालं तर तुझं सिलेक्शन, काही येतं की उगाच असंच? आनंदी म्हणते की म्हणजे? रेश्मा म्हणते की तुला माहिती आहे ना ही स्पर्धा कुठल्या लेवलची येते? त्यात मोठे मोठे डिझायनर भाग घेत आहे, मग या सगळ्यामध्ये तुझा कसा काय निघावं लागणार आहे? मी तर म्हणते की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आनंदी म्हणते की नाही, माझ्या अण्णांनी मला शिकवलंय की पास नापास होणं हे नशिबावर अवलंबून असतं, पण त्याआधी परीक्षा तर द्यायला हवी. जो माणूस परीक्षापासून पळतो तो कधीच शिकत नाही, आणि मी इथे फक्त जिंकण्यासाठी आले. रेश्मा लगेच तिच्या ग्रुपमधल्या मुलींकडे जाते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन, आता काहीही करून ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे आणि पहिली 2 बक्षीसं ही आपल्यालाच मिळायला हवी. तर आनंदीला मात्र हे सर्व बघून काहीतरी गडबड वाटते. तर इकडे दादा म्हणत असतात की तुझ्या मुलीच्या चुकीमुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होतंय. अण्णा म्हणतात की दादा 1 मिनिट, मुळात म्हणजे आनंदी भांडून आलेली नाहीये आणि चूक सगळी या माणसाची. दादा तुला यातली काहीच गोष्ट माहीत नाहीये. त्यावर दादा म्हणतात की मला फक्त एवढी गोष्ट माहिती आहे की तुझ्या मुलीमुळे माझ्या मुलीचं लग्न मोडलंय, मुळे तिला समजाव आणि परत पाठवून दे. अंशुमनराव तयार आहेत तिला घेऊन जायला. गायत्री आत्या म्हणते की दादा तू माझं ऐक, तू तुझ्या मुलीला अशा घरात देऊच नकोस. दादा म्हणतात की काय बोलतीयस, तुला तरी कळतंय का? त्यावर गायत्री आत्या म्हणते की मला बरोबर कळतंय मी काय बोलते ते. दादा तिला म्हणतात की तुझं तू बघ, तू स्वतः लग्न केलं नाहीस आणि दुसऱ्यांचे संसार मोडतीयस. गायत्री म्हणते की तू मोठा भाऊ आहेस म्हणून मी गप्प बसते, पण मी माझ्या आयुष्याचं काय करायचं हे मला माहिती आहे, आणि तू जर आनंदीला काही चुकीचा निर्णय घ्यायला लावला तर मी मध्ये येईल एवढं लक्षात ठेव. दादा म्हणतात की तुमच्याशी बोलून काहीही उपयोग नाही. अण्णा तू एक गोष्ट लक्षात ठेव की इथून पुढे तुझ्या घराची पायरीसुद्धा चढणार नाही. मालती अण्णांना म्हणत असते की हो आता तरी ऐका ना. अण्णा म्हणतात की मी कोणाचंही ऐकणार नाही. माझ्या तिरडीला कोणी खांदा द्यायला नाही आला तरी चालेल, पण मी माझ्या पोटच्या गोळ्याला आगीत लोटणार नाही. अंशुमन नाटकं करत म्हणत असतो की अण्णा अहो मी काय राक्षस आहे का वाढवताय तुम्ही हे सर्व? अण्णा म्हणतात की तुम्ही आधी चालते व्हा इथून. अंशुमन रागात येतो आणि म्हणतो की इतका राग, इतका माज, शांततेत राहून ऐकणार नाही ना तुम्ही? ठीक आहे, आता मी माझं रूप दाखवतोच तुम्हाला. अंशुमन तिथून रागाने निघून जातो. तर इकडे साडी विणण्याचं रॉ मटेरियल सगळ्यांना दिलं जातं, तर आनंदीला सुद्धा दिलं जातं. सार्थक आनंदीला म्हणतो की तुमचं या स्पर्धेत सिलेक्शन झालंय हे ऐकून मला खूप आनंद झाला. हा तुमची सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आहे. ऑल द बेस्ट. असं म्हटल्यावर शकू आणि आनंदी लगेचच तिथून निघतात. बाकीच्या स्पर्धक मात्र सार्थकसोबत सेल्फी घेण्यामध्ये बिझी असतात. शकू ते बघून म्हणते की काय ह्या आजकालच्या पोरी नुसत्या अंगचटीला जातात. हिरो मुलगा दिसला नाही तर लागल्या त्यांच्या पाठी. बघ ना कशा चिकटल्या त्या सरांना. आनंदी म्हणते की एक वेळेस त्या मुलींना कळत नाही, पण त्या सरांना कळायला हवं ना.
शोकू, अगं मी या सरांना एकदा रस्त्यात बघितलं होतं. एका मुलीची ओढणी पकडली म्हणून लोक त्यांना जाब विचारत होते. शोकू म्हणते की बापरे, यांना पहिल्यांदा माणूस ओळखण्यात चुकले मी. आई, मला तर हे देवमाणूस वाटले होते. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेत. सगळे पुरुष एकाच माळीचे मणी. त्यावर आनंदी म्हणते की जाऊ दे शोकू, आपल्याला काय करायचं त्या सगळ्यांचं, आपण तर फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं. शोकू म्हणते की आता आपण फक्त एकच ध्येय ठेवायचं की ही स्पर्धा आपणच जिंकणार. शोकू म्हणते की बरं चल आता चहा पिऊ, म्हणजे कशी तरतरी येईल. त्यावर आनंदी म्हणते की तू कधीच नाही सुधारणार. दोघीही तिथून निघून जातात. दोघीही रिक्षातून खाली जेव्हा रिक्षातून खाली उतरतात तेव्हा अंशुमन तिथे येतो. आनंदी म्हणते की तुम्ही इथे काय करता, बाजूला व्हा. अंशुमन विचारतो की हातामध्ये काय आहे. त्यावर आनंदी म्हणते की काही नाही आहे. अंशुमन म्हणतो की तुझा भाऊ म्हणत होता की कुठल्या तरी साडी विणायच्या स्पर्धेत भाग घेतेस तू. अगं तुला काही येतं तरी का? कोण कुठली फालतू मुलगी तू, तुझी लायकी तरी आहे? आनंदी म्हणते की तोंड सांभाळून बोला, तुमच्या ह्या त्रासाला आता मी जुमानणार नाहीये. अंशुमन म्हणतो की नवऱ्यावर ओरडून बोलतेस. आनंदी म्हणते की नवरा बनून काय जबाबदारी उचलली हो तुम्ही. अंशुमन आनंदीचा हात पकडतो तेव्हा आनंदी म्हणत असते की हात सोडा माझा. शकू जेव्हा मध्ये पडते तेव्हा अंशुमन शकूलाही गप्प करतो. शकू मध्ये मध्ये येत असते. अंशुमन शकूलाही लोटून देतो आणि आनंदीशी वाद घालत असतो. तो आनंदीच्या हातामधून तो बॉक्स हिसकावून घेतो आणि बॉक्स हिसकावताना आनंदीही खाली पडते. अंशुमन तो बॉक्स खाली फेकतो आणि तो बॉक्समधलं सगळं सामान इकडे तिकडे करतो आणि त्याच्यावर पाय देऊन नाचत असतो. तेव्हा आनंदी म्हणत असते की हो असं नका करू, माझी स्वप्न आहेत ती. आनंदी आणि शकू मात्र खूपच घाबरलेला असतात. अंशुमन म्हणतो की आता मी काय करतो ते बघच. अंशुमन त्या बॉक्सवर दारू ओततो आणि तो बॉक्स पेटवून देतो. आनंदीला खूपच त्रास होत असतो. आनंदीला खूप टेन्शन आलेलं असतं. अंशुमन मात्र विचित्रसारखं हसत. आनंदी त्या जाळातून ते सामान काढण्याचा प्रयत्न करत असते. आगीत हात घालत असते तेव्हा शकू तिला सावरत असते. आनंदीला ते बघून खूपच राग येत असतो. तर अंशुमन मात्र मोठमोठ्याने हसत असतो. आजूबाजूची लोकसुद्धा बाजूने गोळा होतात. आनंदी त्याला खडसावून सांगते की तू कितीही पेटव पण माझी स्वप्न कधीच जळणार नाहीत. माझा मार्ग ठरलाय आणि मी त्यावरच चालत राहणार अगदी जिंकेपर्यंत. आनंदीने धडधडीत अंशुमनला असं चॅलेंजच केलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेनारे आनंदीला म्हणत असतात की तुमच्याकडून सामान कुठे गहाळ झालंय का. आनंदी म्हणते की तसं नाहीये सर, तो बॉक्स चुकून आमच्याकडून जळाला. तसा तो प्लीज आम्हाला विचारू नका, पण खरंच खूप मोठी चूक घडली आमच्याकडनं. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की मला ते मटेरियल पुन्हा मिळू शकतं का. एवढ्यातच रेश्मा तिथे येते आणि म्हणते की तुला एकदा सांगितलं होतं ना मी की सामान हरवल्यावर ते परत मिळणार नाही. तर इकडे शलाका आणि केदारने मात्र सार्थकच्या विरोधात आंदोलन केलेलं असतं आणि त्यांनी माणसांना देखील बोलवलेलं असतं. सार्थक हे बघून थक्क होतो. सार्थक विचारतो की हे काय आहे. त्यावर आकांक्षा सांगते की यांनी तुझ्याबद्दल आंदोलन केलं आहे. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.